Welcome students. Today let us start with our chapter number 3, that is SCF and LCM, means highest common factor and lowest common multiple. In previous standard we learned about prime numbers and composite numbers. We know that prime numbers are numbers which is divisible by 1 and itself. 5, suppose 5 is a prime number. This number is divisible by 1 and 5. 3 is divisible by 1 and 3. मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहिलेले आहेत. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचे 1 आणि 30 स्वतः असे दोनच अवयव असतात त्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. आणि कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या, म्हणजे जर 2 पेक्षा जास्त अवयव असतील तर त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. समजा 4. फॅक्टर्स ऑफ 4 इक्वल टू 1, 2 and 4. देअरफॉर 4 इज ए कंपोजिट नंबर. या ठिकाणी 2 पेक्षा जास्त अवयव आहेत म्हणून आपण ह्याला संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर म्हणतो. We know that there are 25 prime numbers from 1 to 100. Let us recall these prime numbers. आपल्याला माहित आहे 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या आहेत हे आपण ह्या चार्ट मध्ये थोडक्यात बघूया. 1 to 10 मध्ये 2, 3, 5, 7. 11 to 20 मध्ये 11, 13, 17, 19. 21 to 30 मध्ये 23, 29. 31 to 40 मध्ये 31, 37. 41, 43, 47. 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. अशा ह्या 25 मूळ संख्या आहेत. आणि वी नो दॅट 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आणि याच्यामधून ज्या राहिलेल्या संख्या असतात त्या कंपोजिट नंबर्स असतात. ह्या जर आपल्याला माहिती असतील तर आपण पुढे प्राईम फॅक्टर मेथड जी आहे, फॅक्टरायझिंग ए नंबर इनटू इट्स प्राईम फॅक्टर्स, हे आपल्याला प्राईम फॅक्टर त्याचे शोधता येणार आहेत. नेक्स्ट टॉपिक इज फॅक्टरायझिंग ए नंबर इनटू इट्स प्राईम फॅक्टर्स. द ग्रेट मॅथमॅटिशियन युक्लिड used this rule to find GCD and LCM. जे गणितज्ञ होते युक्लिड, त्यांनी हा रूल लसावी आणि मसावी काढण्यासाठी सांगितलेला आहे. काय आहे हा रूल बघा. द रूल सेज दॅट एनी कंपोजिट नंबर कॅन बी रिटन ॲज द प्रोडक्ट ऑफ प्राईम नंबर्स. म्हणजे कोणतीही संयुक्त संख्या ही आपण 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येते. For example, 6 is a composite number. या 6 चे फॅक्टर्स या ठिकाणी 2 into 3. या ठिकाणी फॅक्टर्स पाडली मी याचे 2 into 3. हे दोन्ही प्राईम नंबर आहेत. म्हणजे ही संयुक्त संख्या ही आपल्याला 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येते. सपोज 12 फॅक्टर्स ऑफ 12 इज 2 into 2 into 3. म्हणजे ही संयुक्त संख्या आपण मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहितो. यालाच फॅक्टरायझेशन मेथड असे म्हणतात. प्राईम फॅक्टर मेथड असं आपण म्हणणार आहोत तिला. आणि या पद्धतीने आपल्याला जीसीडी आणि एलसीएम काढायचं आहे. देर आर 3 मेथड्स टू फाइंड प्राईम फॅक्टर्स. व्हर्टिकल मेथड, हॉरिझॉन्टल मेथड अँड ट्री मेथड. व्हर्टिकल मेथड म्हणजे काय, उभ्या पद्धतीने एखाद्या संख्येचे अवयव पाडणे. सपोज फाइंड द फॅक्टर्स ऑफ 19. 90 हा नंबर कसा आहे, सम इव्हन नंबर आहे. सो वी कॅन यूज डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2. 90 डिवायडेड बाय 2 45 येतील. 45 इज ऑड नंबर आहे. यूज 3 डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. 45 डिवायडेड बाय 3 15 येतील. पुन्हा या ठिकाणी 3 ने डिवाइड करा आणि 5 1 जा 1. दिस इज वर्टिकल मेथड टू फाइंड फॅक्टर्स ऑफ दिस नंबर. हॉरिझॉन्टल मेथड काय आहे बघा. सपोज 90 चे फॅक्टर्स या ठिकाणी 10 into 9
असे घेते मी. ही 10 आहे, कंपोजिट नंबर आहे, याचे पुन्हा फॅक्टर्स पडतील 5 × 2. 9चे सुद्धा फॅक्टर्स पडतील 3 × 3. म्हणजे या ठिकाणी मला हे फॅक्टर्स मिळालेत 2 × 3 × 3 × 5. जे व्हर्टिकल मेथडनी मिळाले तेच आपल्याला हॉरिझॉन्टल मेथडनी या ठिकाणी आपण फॅक्टर्स पाडलेले आहेत. आता ट्री मेथड काय आहे बघा. या ठिकाणी 90चे फॅक्टर्स मी लिहिते 15 × 6. पुन्हा ह्या 15चे फॅक्टर्स मला पाडायचे आहेत. 5 × 3 आपण पाडूया. पुन्हा 6चे फॅक्टर्स पाडा 3 × 2. या ठिकाणी 5 × 3 × 3 × 2 असे फॅक्टर्स मला 90चे मिळालेले आहेत. या ठिकाणी कोणतीही तुम्हाला पद्धत वापरली तुम्ही फॅक्टर्स प्राईम फॅक्टर्स पाडण्यासाठी तरी चालेल. जर कोणता उल्लेख केला नसेल तर जी तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही प्राईम फॅक्टर्स शोधायचे आहेत, त्याचे मूळ अवयव शोधायचे आहेत. व्हर्टिकल मेथड मला वाटते जास्त सोपी पडेल किंवा काही काहींना हॉरिझॉन्टल मेथडनी सोपं पडेल. पण आपल्याला जीसीडी आणि एलसीएम काढताना या तिन्ही मेथड्सपैकी कोणतीही मेथड तुम्ही यूज करायची आहे. नाउ जीसीडी मीन्स ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर और त्याला एचसीएफ सुद्धा म्हणतात. एचसीएफ मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता डिवायझर्स कसे शोधायचे, डिवायझर एखाद्या संख्येचे डिवायझर्स शोधायला आपण गेल्या हप्त्यामध्ये शिकलेलो आहोत. डिवायझर्स ऑफ 6 = 1 2 3 6. डिवायझर्स ऑफ 8 = 1 2 4 8. यातला कॉमन डिवायझर कोणता आहे? 2 आहे. कॉमन डिवायझर किंवा कॉमन फॅक्टर आपण त्याला म्हणूया 2 आहे. त्यामुळे यांचा एचसीएफ किंवा याचा जीसीडी जो असतो तो 2 असतो. ही डिवायझर मेथड आपण बघितलेली आहे. आता आपल्याला प्राईम फॅक्टर मेथडनी हा जीसीडी काढायचा आहे. काय प्राईम फॅक्टर मेथडनी कसा काढायचा बघा. 6चे फॅक्टर्स लिहा. 6 = 2 × 3 प्राईम फॅक्टर्स. 8चे फॅक्टर्स लिहूया 2 × 2 × 2. हे 8चे फॅक्टर्स आहेत. अशा ह्या 3 संख्यांचा गुणाकार 8 येतो. हे त्याचे अवयव मूळ अवयव आहेत. 4 × 2 सुद्धा येतात, परंतु या ठिकाणी 4 हा प्राईम नंबर नाहीये, त्यामुळे आपण पुन्हा 4चे पुन्हा 2 × 2 फॅक्टर्स पाडले. याच्यामध्ये कॉमन फॅक्टर जो आहे तो 2 आहे. देअरफॉर एचसीएफ = 2. या पद्धतीने आपण एचसीएफ काढणार आहोत. किंवा बघा या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. इथं 6 8 एकाच वेळेस आपण या दोन्ही संख्यांना भाग घालवणार आहोत. एकाच वेळेस 2नी भाग जाईल. दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. सो वी कॅन डिवाइड दिस 2 नंबर्स बाय 2. 6 ÷ 2 3 येतील. 8 ÷ 2 4 येतील. पुन्हा या ठिकाणी पुढे काही भाग जाणार नाही. कोणत्याही एका संख्येने पुढे भाग जाणार नाही. त्यामुळे याच्यातला कॉमन फॅक्टर जो आलेला आहे तो 2 आहे. देअरफॉर एचसीएफ = 2. या पद्धतीने एचसीएफ काढा किंवा हे प्राईम फॅक्टर्स हॉरिझॉन्टल मेथडनी काढा किंवा व्हर्टिकल मेथडनी कसेही तुम्ही फॅक्टर्स पाडून एचसीएफ काढू शकताय. नाउ प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी 2 पॉइंट प्रॅक्टिस सेट 12 सॉल्व करूया आपण. क्वेश्चन 1 इज फाइंड द एचसीएफ. फर्स्ट 25 आणि 40 या दोघांचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. व्हर्टिकल मेथडनी याचे फॅक्टर्स पाडते मी. या ठिकाणी 5नी भाग जाईल दोन्ही संख्यांना. 25 ÷ 5 5. 40 ÷ 5 8 येईल. पुढे कोणत्याही संख्येने या दोघांना भाग जाणार नाही, त्यामुळे ह्याचा एचसीएफ जो येईल तो 5 असणार आहे. दुसरी पण मेथड तुम्ही यूज करू शकताय. 25चे फॅक्टर्स घ्या 5 × 5. 40चे फॅक्टर्स घ्या 20 × 2. But this is composite number, so we can again factorize this number 10 × 2 × 2. पुन्हा ह्या 10चे फॅक्टर्स पाडा 5 × 2 आणि हे 2 × 2 असेच लिहा. त्यामुळे याचे फॅक्टर्स आले 5 × 2 × 2 × 2.
आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे 5 कॉमन फॅक्टर 5 आहे. देअरफॉर SCF इज इक्वल टू 5. या पद्धतीने करा किंवा ही शॉर्ट मेथड आहे, या पद्धतीने करा. नेक्स्ट एक्झाम्पल इज 56 अँड 32. 56 आणि 32 ला 2 ने डिवाइड करा. या पद्धतीने डिवाइड केल्यानंतर इथं 7 आणि 4 येतील, पुढे काही भाग जाणार नाही. त्यामुळे SCF इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 मीन्स 8. प्रोडक्ट ऑफ दिस 2 इंटू 2 इंटू 2 8. देअरफॉर SCF इज इक्वल टू 8. नेक्स्ट एक्झाम्पल इज 40, 60, 75. या ठिकाणी बघा ही समसंख्या आहेत, परंतु ही विषम संख्या आहे. इथं 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागू पडेल, परंतु या ठिकाणी पडणार नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी 5 चे टेस्ट सगळीकडे वापरूया. 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट 5 ने डिवाइड करूया. 40 ला 5 ने डिवाइड केलं 5 8 जा 40, 5 12 जा 60 अँड इथं वी गेट 15. नाऊ आता याच्या पुढे आपण भाग घालवू शकणार नाही. कॉमन फॅक्टर आपल्याला ह्याच्यामध्ये सापडणार नाही. देअरफॉर SCF इज इक्वल टू 5. आता 60 आणि 27 याचे बघा मी हॉरिझॉन्टल मेथडने मी फॅक्टर्स पाडूया. आपण 60 चे फॅक्टर्स येतील 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. 27 चे फॅक्टर्स येतील आपल्याला 3 इंटू 3 इंटू 3. कॉमन फॅक्टर याच्यामध्ये बघा कोणताही कॉमन फॅक्टर नाही, त्यामुळे त्या ठिकाणी 1 हा कॉमन फॅक्टर असतो. त्यामुळे SCF और GCD इज इक्वल टू 1. नाउ एक्झाम्पल 5. 5वं एक्झाम्पल आहे 18, 32, 48. इथं 2 ची टेस्ट लागू पडेल. या ठिकाणी आपण 2 ची टेस्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करू शकतो. सो डिवाइड दिस 3 नंबर्स बाय 2. 18 डिवायडेड बाय 2 9 येतील. 32 डिवायडेड बाय 2 16 येतील. 42 48 डिवायडेड बाय 2 24 येतील. आता याच्या पुढे आपण हे दोन्ही इव्हन नंबर आहेत, बट दिस इज ऑड नंबर, सो वी कॅनॉट डिवाइड these 3 numbers by single number. Therefore common factor is equal to 2. Therefore GCD is equal to 2. या पद्धतीने पाडा किंवा वेगळे वेगळे त्याचे प्राइम फॅक्टर्स पाडले आणि मग GCD काढला तरी चालेल. नाउ क्वेश्चन नंबर 2. फाइंड SCF बाय डिव्हिजन मेथड. काय आहे डिव्हिजन मेथड बघा. 275 divided by 525. In this division method, first divide is bigger number by smaller number. या डिव्हिजन मेथड मध्ये या मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. या ठिकाणी 1 चा भाग लागेल 275. Remainder is 0. Now divide this divisor by this remainder. हा जो भाज्य आहे त्या भाज्याला या बाकीनी पुन्हा भागायचं. 275 डिवायडेड बाय 250. 1 चा पुन्हा भाग लागेल 250. रिमाइंडर इज 25. नाउ डिवाइड दिस 250 बाय 25. 25 1 जा 25. 10 चा भाग लागेल बघा. सो वी गेट रिमाइंडर 0. या ठिकाणी बाकी 0 आली, पण कोणत्या संख्येने भागल्यामुळे बाकी 0 आली. 25 ने भागल्यामुळे बाकी 0 आली. देअरफॉर SCF इज इक्वल टू 25. या ठिकाणी काय करायचंय, मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. जी बाकी येईल त्या बाकीने पुन्हा हा जो भाजक आहे त्या भाजकाला भागत जायचं बाकी 0 येईपर्यंत. आणि या ठिकाणी SCF 25 आलेला आहे. नाउ सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय बघा, संक्षिप्त रूप याला आपण म्हणतो.
आता ह्या ठिकाणी कॉमन फॅक्टर ह्या दोघांचा काय आलेला आहे 25 आलेला आहे. सो डिवाइड दिस 25 नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करूया. त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढण्यासाठी 275 डिवायडेड बाय 25 11 येतील. 525 डिवायडेड बाय 25 21 येतील. हा आहे त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे ह्या संख्येचं हे संक्षिप्त रूप याला म्हणायचं. जो एचसीएफ आपण काढलेला आहे तो कॉमन फॅक्टर आहे, त्यामुळे ह्या दोन्ही संख्यांना भाग जाईल. त्यामुळे या ठिकाणी 25 ने डिवाइड केल्यानंतर ह्याचा संक्षिप्त रूप आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज 76/133. फाइंड एचसीएफ बाय डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथडने याचा एचसीएफ काढायचा. आपल्याला मोठ्या संख्येला लहान संख्येने भागूया आपण. 133 डिवायडेड बाय 76. 1 चा भाग लागेल या ठिकाणी. 133 मायनस 76 57 येतील. पुन्हा ह्या 57 नी 76 ला डिवाइड करायचं. 76 डिवायडेड बाय 57. 1 चा पुन्हा 76 डिवायडेड बाय 57. 1 चा 1 चा भाग लावा. 57 1 चा 57. या ठिकाणी 76 मायनस 57 19 येतील. पुन्हा 57 ला 90 ने डिवाइड करा. 3 चा भाग लागेल बघा. बाकी 0 येईल. कोणत्या संख्येने भागल्यामुळे बाकी 0 आली? 19 ने भागल्यामुळे बाकी 0 आली. देअरफॉर एचसीएफ इज इक्वल टू 19. अशा पद्धतीने आपण डिव्हिजन मेथडनी एचसीएफ काढायचा आहे. नाउ सिम्पलेस्ट फॉर्म कसा काढायचा आहे? इथला जो कॉमन फॅक्टर आहे त्यांनी भागायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. 76 डिवायडेड बाय 19 येईल. 4 येतील. 133 डिवायडेड बाय 19 7 येतील. देअरफॉर सिम्पलेस्ट फॉर्म इज 4/7. थर्ड एक्झाम्पल इज 161/69. या ठिकाणी 161 ला 69 नी डिवाइड करा. 2 चा भाग लागेल. 69 मल्टिप्लाय बाय 2 138 येतील. रिमाइंडर इज 23. देन डिवाइड 69 डिवायडेड बाय 23. 23 जा 3 69 येतील. बाकी 0 येईल. 23 ने भागल्यामुळे बाकी 0 आली. त्यामुळे एचसीएफ इज इक्वल टू 23. देअरफॉर एचसीएफ और जीसीडी इज इक्वल टू 23. नाउ वी हैव टू फाइंड सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म काढताना यातला जो कॉमन फॅक्टर आहे 23 आता आपण काढलेला त्यांनी या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करा. 161 divided by 23 and 69 divided by 23. या ठिकाणी 7 येतील आणि 69 ला 23 ने डिवाइड केल्यावर 3 येतील. देअरफॉर सिम्पलेस्ट फॉर्म इज 7/3.